नमस्कार, मी निलेश वसावे. सांगली येथे होणारे 1 तारखेचे उपोषण हे कृष्णवाई घाटाकडे आपण आदरणीय तुकारामबाबांच्या नेतृत्वात उपोषण चालू होतं. पण प्रायव्हेट जागा असल्या कारणाने त्या जागेचे परमिशन सध्या त्या शासनाने डिपार्टमेंटने रद्द केलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं जे उपोषण होते हे हस्ताक्षरने खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सांगली येथे स्टेशन चौककडे हे उपोषणाचे नियोजन करण्यात आलं आहे. स्टेशन चौककडे घेण्यात आले आहे. तसेच आता संपूर्ण जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी आहेत ते इथंच एकवटले आहे आणि बाबांनी असा निर्देश दिला की जिथे राहायची सोय केली आहे तिथे जावा असं करून. तर एकही प्रशिक्षणार्थी त्या हॉलकडे जाण्यासाठी तयार नाही. तसेच संपूर्ण प्रशिक्षणार्थी पाऊस पडेल की काही रात्रभर इथं बाबांच्या सोबत थांबायची तयारीत आहे. भरपूर जिल्ह्यातील महिला सुद्धा आलेल्या आहे. भरपूर जिल्ह्यातील पुरुष बांधव सुद्धा आलेले आहेत. तसेच सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची इतकी तळमळ आहे की आता सध्या बाबांनी बोलत असताना जेव्हा इतकी तळमळ आहे की जोपर्यंत बाबा अन्न पाणी घेत नाही तोपर्यंत आपण देखील घ्यायचं नाही. तसेच बाबा जोपर्यंत इथं उठत नाही तिथं आपण देखील उठायचं नाही. या उद्देशाने सगळे प्रशिक्षणार्थी हे आज इथून चौकातून हलत नाही. व हे बघा परिस्थिती दिसते सगळ्यांना. अशा या परिस्थितीने सगळे प्रशिक्षणार्थी आपापल्या ठिकाणी बसत आहेत. तसेच बरेच असे जिल्हे आहेत ते आजच इथं आम्ही पोहोचतात या चौकात पोहोचतात. तर बरेच असे जिल्ह्यावाल्यांचे आहेत ज्यांचे त्वरित पेमेंट टाकण्यात आलं आहे आणि त्वरित पेमेंट टाकल्याने जवळपास 3-3 महिन्याचा पगार बाबांच्या नेतृत्वात या प्रशिक्षणार्थ्यांच्या जे पगाराचा प्रश्न होता तो सॉल्व्ह होताना दिसत आहे. हेच पहिलंच बाबांचा इशारा होता. ज्या इशाऱ्यातच जवळपास 3 महिन्याचं पेमेंट टाकलं. त्याच्यानंतर असंही आता गृहीत धरण्यात येतं बाबांच्या नेतृत्वात की कायमस्वरूपीच्या रोजगाराच्या प्रश्नात देखील आदरणीय तुकारामबाबांच्या नेतृत्वात तर घडेल. हे आमचे बंधू वाघवत कबारी सर हे देखील खूप मेहनत आहे सरांची आणि अमूल्य कार्य आहे यांचं. आणि आमचे गडचिरोलीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ कुवे सर. सर आता जवळपास 3 महिन्याचा पगार पडला आहे की नाही? पडला आहे ना? बऱ्याच जिल्ह्यावाल्यांचा पडला आहे. बऱ्याच जिल्ह्यांचा प्रश्न हा पगाराचा पूर्ण झालेला आहे. आणि येत्या काळात हरिभक्त पर्याय गुरुवर्य तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वात लढा उभा केला आहे. तो लढा यशस्वी झाल्याशिवाय लढा यशस्वी होण्याच आहे. कारण की पहिल्याच दिवशी 3 महिन्याचा पगार होत आहे. तर येणाऱ्या या 1-2 दिवसात नक्कीच कायमस्वरूपीच्या रोजगाराचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटेल. धन्यवाद. जय जोहार, जय महाराष्ट्र.